माणूस किती चालाक आहे. 108 मण्याची माळ जपते वेळेस माणसाचे मन एकाग्र होत नाही आणि 108 नोटाचे बंडल मोजते वेळेस माणसाचे मन विचलित होत नाही. कमाल आहे का नाही. एक छोटीशी काल्पनिक कथा तुमच्याकरिता. एका मुलाचा जन्म होणार होता. त्याला पृथ्वीवर जन्म घ्यायचा होता. तो परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराला म्हणाला, देवा, मला मृत्यू लोकात जन्म देऊ नका. मी ऐकले आहे त्या ठिकाणी खूप संकटे आहेत, खूप त्रास होतो. परमेश्वर म्हणाले, अरे नाही, तुला जावेच लागेल. हे विधीचे विधान आहे. तुला पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागणार. मुलगा रडू लागला. देवाच्या पाया पडला. देवाला म्हणाला, मला पृथ्वीवर पाठवू नका. तेव्हा देव म्हणाले, अरे काळजी करू नको, मी तुझ्यासोबतच आहे. मुलगा पण फार हुशार होता. तो म्हणाला, देवा, तुम्ही या ठिकाणी दिसता, परंतु पृथ्वीवर दिसत नाही. मला कसे कळणार पृथ्वीवर तुम्ही माझ्यासोबत आहेत किंवा नाही. देव म्हणाले, अरे बाबा, मी प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत राहील. तू काहीही चिंता करू नको. मुलगा म्हणाला, नाही देवा, मला तुम्ही काहीतरी असा विश्वास द्या की तुम्ही पृथ्वीवर माझ्यासोबत आहात. देव म्हणाले, बरं, ठीक आहे, मी तुला असे वरदान देतो. पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर जेव्हाही तुला मनापासून माझी आठवण येईल, तेव्हा डोळे झाकल्यानंतर तुला पायाचे दोन जोड दिसताल. एक माझ्या पायाचे जोड आणि एक तुझ्या पायाचे जोड. असे आपल्या दोघांच्या पायाचे निशाण तुला दिसताल. मुलगा म्हणाला, ठीक आहे देवा. असे म्हटल्यानंतर त्या मुलाचा पृथ्वीवर जन्म झाला. तो थोडा मोठा झाल्यावर त्याच्या लक्षात आले, देवाने आपल्याला सांगितलेले आहे, जेव्हाही तो आनंदाच्या क्षणी देवाची आठवण काढायचा, डोळे झाकल्यानंतर बरोबर त्याला पायाचे दोन जोड दिसायचे. तो खूप आनंदी व्हायचा. त्याला वाटायचे, देव आपल्यासोबत आहे. एक वेळेस असे झाले, तो मुलगा सायकलवरून पडला. त्याला बराच मार लागला. खूप त्रास होत होता. त्याला देवाची आठवण झाली. त्याला वाटले, देव आपल्यासोबत आहे का नाही, म्हणून त्याने डोळे झाकले व पाहिले. तर काय, त्याला फक्त एकच जोडी पायाचे निशाण दिसत होते. तो मुलगा मनातून देवावर नाराज झाला. देवाने आपला शब्द मोडला. लवकरच देव माझ्यापासून दूर गेला असे त्याला वाटू लागले. तो खूप नाराज झाला, परंतु काहीच करू शकत नव्हता, कारण देवाला आता बोलणे शक्य नव्हते. जीवनामध्ये तो पुढे चालत राहिला. जेव्हाही जीवनात आनंदाचे क्षण आले, त्यावेळेस त्याला पायाचे दोन जोडीचे निशाण दिसायचे. जेव्हाही वाईट क्षण आले, त्यावेळेस त्याला पायाच्या एका जोडाचे निशाण दिसायचे. पूर्ण जीवनात त्याला असेच अनुभव आले. शेवटी त्याच्या जीवनाची शेवटची घटिका आली. तो दवाखान्यातील बिछाण्यावर होता. त्याला वाटले, आता तरी बघू देव आपल्यासोबत आहे किंवा नाही. त्याने डोळे झाकले. परत त्याला फक्त एक जोडी पायाचे निशाण दिसले. तो खूप नाराज झाला. त्याला वाटले, देवाने शेवटपर्यंत आपला शब्द पाळला नाही. शेवटी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तो देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यावर अन्याय केला. तुम्ही तुमच्या शब्दाला जागले नाही. देव म्हणाले, का रे बाबा, काय झालं. तो मुलगा म्हणाला, देवा, पृथ्वीवर जेव्हाही माझी चांगली वेळ होती, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत होता. मला दोन जोड पायाचे निशाण
दिसत होते, परंतु जेव्हाही माझ्यावर वाईट वेळ आली, संकटे आली, त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत नव्हता. फक्त एकच जोडी पायाचे निशाण दिसायचे. देव म्हणाले, तसे नाही बेटा, तुला दुःखाच्या व संकटाच्या वेळेत जे एक जोड पायाचे निशाण दिसत होते ते फक्त माझे होते, तुझे नव्हते. तो मुलगा म्हणाला, ते कसे काय? देवाने सांगितले, जेव्हा तुझ्यावर संकटे यायची, तुझी वेळ वाईट असायची, त्यावेळेस माझे हृदय भरून यायचे, म्हणून मी तुला माझ्या कडेवर उचलून घेत होतो. आणि जेव्हाही तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण यायचे, त्यावेळेस मी तुला चालू देत होतो. म्हणून आनंदाच्या क्षणात 2 जोड पायाचे निशाण दिसत होते व दुःखाच्या क्षणात 1 जोड पायाचे निशाण दिसत होते. मित्रांनो, या काल्पनिक कथेमागे सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे, जेव्हाही माणसावर संकटे येतात त्यावेळेस माणूस देवाला दोष देतो, आणि ज्यावेळेस आनंदाचा क्षण असतो त्यावेळेस माणूस देवाचे उपकार मानतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस संकटे असतात त्यावेळेसच देव जास्त आपल्यासोबत असतो. म्हणून संकटामध्ये परमेश्वराला कधीच नाव ठेवू नका. त्याच्यावर विश्वास ठेवून त्या संकटाला तोंड द्या. त्या संकटाचा सामना करा. तुम्ही नक्कीच संकटावर मात कराल. तुम्हाला सकारात्मक विचाराकडे नेण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. सर्वांचे धन्यवाद.